2 दिवसापासून माझी आहे ना पिझ्झा खाण्याची खूप इच्छा होती. 3 दिवसापासून बोलत पण नाही. हा, कट्टी होती 2 दिवसापासून आमची. आणि मला पण राग होता की नाही मला खायचं आहे, नाही तर मी काहीच काम करणार नाहीये. तर आज फायनली आमची इथं पिझ्झा बनणार आहे. आणि बाळपण म्हणत आहे पप्पा लवकर लवकर पिझ्झा बनवा, त्याला पण खायची इच्छा होती. आज मस्तपैकी पप्पानी आहे ना टमाटर आणलेले आहे, छोटे छोटे असे टमाटर आहेत हे. तर याची मी आता चटणी बनवून ठेवणार आहे, कारण की याची चटणी 8-15 दिवस पण खराब होत नाही. तर आता इथे आपली टमाटरची चटणी रेडी आहे. पिझ्झा रेडी झालेला आहे, गरम गरम. कसं झालं सांगा. हा मस्त. एक नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना. मी पण खूप मजेत आहे. आणि आज मी आहे ना ब्लॉग उशिरा सुरू करते, म्हणजे 7:15 वाजता. त्याचं पण कारण सांगते. ॲक्च्युली सकाळपासून तुम्ही काही शूट केलं नाही आणि 2 दिवसापासून माझी आहे ना पिझ्झा खाण्याची खूप इच्छा होती. तर मी आहे ना 2 दिवसापासून रागा भरली त्यांच्यापासून. तर आज फायनली आमची इथं पिझ्झा बनणार आहे आणि तो पण यांच्या हातचा आहे ना. म्हणून मग मी 2 दिवसापासून काही शूट नाही केलं, यांच्यावर राग होता माझा. ते 2 दिवसापासून म्हणत होती की पिझ्झा खायचा आहे, इच्छा होत आहे खाण्याची. तर तिला मी म्हटलं बाहेरचं मार्केट मधलं नको खाऊ, कारण कसा राहते कसा नाही. पण ती म्हणत होती नाही, म्हणून तुम्ही बनवा म्हणे, घरी बनवता. हा, पण यांचं रिकाम पण होत नव्हतं, कारण की आमच्या कामं चालू होते. आणि सकाळी जात होतो, संध्याकाळी घरी येत होतो. यस. आणि आमच्या शेतामध्ये आहे ना आता गहू पेरलेला आहे, तर हे शेतामध्येच होते पप्पा आणि हे. तर यांचं त्याच्यामुळे आहे ना मार्केटमध्ये जाणं झालंच नाही. आणि मला पण राग होता की नाही मला खायचं आहे, नाही तर मी काहीच काम करणार नाहीये. तर हा, कट्टी होती 2 दिवसापासून आमची दोघांची. तर आज आमची इथं फायनली पिझ्झा बनणार आहे आणि तो पण यांच्या हातचा. तर चला, कारण की बाळपण म्हणत आहे पप्पा लवकर लवकर पिझ्झा बनवा, त्याला पण खायची इच्छा होती. असं होत आहे. तर चला, आज यांच्या हातचा पिझ्झा बनणार आहे. मस्त मस्त कसा बनवतील हे मी तुम्हाला नंतर दाखवणारच. अगोदर चहा घेऊन घ्या. सामान वगैरे सगळं आणलेलं आहे, चेक करून घे. बरं. आणि बाकीचे जे भाजीपाला आहे तो, शिमला मिरची, टमाटर, कांदा, हे असं लांब लांब करून. म्हणजे तरी मेहनत माझीच आहे त्याच्यामध्ये. द्यावंच लागणार आहे. हो ना, तेवढी मेहनत माझीच आहे. फक्त त्याच्यात टाकून वगैरे मला द्यावं लागणार आहे. फक्त असं टाकणं आहे, असं काढणं आहे. झालं पिझ्झा तयार. बरं ठीक आहे, तेवढं करू शकते मी माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी. नाही मस्त. मग खाण्याची इच्छा होता नेहमी. हा, रोज म्हणते की आज हे खाण्याची इच्छा होत आहे, उद्या ते खाण्याची इच्छा होत आहे. मग तरी मी म्हणजे अशी बनवत नाही ना, की जास्त कसं तेलकट खाणे चांगलं नाही आहे, म्हणून मग मी जास्त तळलेले खात नाही, काहीच नाही. आता पिझ्झा कसा हा ना, पिझ्झा कसा असा हे आहे ना, तर म्हणून म्हटलं चला पिझ्झा. हा, नाहीतर बाहेरचं आता कसं सर्व बंदच आहे, तर म्हटलं चला आता घरीच बनवा. मग माझ्यासाठी बाहेरचं सर्व बंद आहे तर नाही. आणि मला मार्केटमध्ये जायचं होतं, कधी रिकाम पण होणार आहे सांगा ना. मला सामान आणायचं आहे. हा, कारण की मला मार्केटमधून भरपूर सामान आणायचं आहे. ते आईबाबाचे ते हे मिळतात ना, ते पण आणायचं आहे. आणखीन पोस्टर, आणखीन भरपूर सामान आणायचं आहे. तर त्याच्यामुळे यांच्याच्याने माझं काम अटकलं माहिती आहे का. त्या टोपल्या पण सजवायच्या आहेत, त्या पण राहिलेल्या आहेत. खूप सारे काम आहेत, पण हळूहळू होणार, टाइम आहे अजून. बरं ठीक आहे, टाइम आहे. तुम्ही शेतामध्ये जाता, मला मार्केटमध्ये जायला तुम्हालाच घेऊन जावं लागते. मग माझ्याकडे नाही ना. एक दिवस बसलो आपण, पटापट पटापट काम होऊन जातात. उर्वी आली की होते का, वाटते का तुम्हाला? यायच्या पहिले होऊन जाते. बरं बरं ठीक आहे ना, तुम्ही आहे मग मी आहे. नाही झालं की मग तुम्ही आहे. तुम्हीच आहे मग. ठीक करून घेणार होते का. आम्हाला किती बनवायचं आहे. मग लाडू बनवायचे आहे, करंजी बनवायची आहे, त्यानंतर चकली, शेव, हे सर्व बनवायचं आहे. सगळं बनणार. हा, शांतते, वेळ किती राहणार, टेन्शन घ्यायचं नाही. सध्या आता मस्त पिझ्झा बनवायचा आणि तो खाण्याचा आनंद घ्यायचा. हो बरोबर आहे, पण आम्हाला एवढी डिश बनवायची आहे पूर्वी येण्याच्या आधी. नाही तर ती बाई काही आधी ही डिश बनवून घेऊ आपण, आणि ही डिश मस्त शांततेत पोट भरून खाऊन घे. बरं ठीक आहे, मन भरून खा. बरं ठीक आहे, आम्हाला सुटलं देऊन देशील. बरं ठीक आहे. माझ्या हा बॉक्स ठेवावर तिथं मी सामान काढलं, तिथलं बॉक्स आणि बाहेरच ठेवू दिलं. म्हटलं हे आल्यानंतर ठेवतील. हां, ठेवून दे तिथं.
कणकीचा हा डब्बा पण ठेवून द्यायचा. तर आज मस्तपैकी पप्पानी आहे ना टमाटर आणलेले आहेत. हे टमाटर तुम्ही पाहिले की नाही पाहिले मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता तुम्ही खूप छोटे छोटे असे टमाटर आहेत हे आणि भरपूर आहेत. तर याची मी आता चटणी बनवून ठेवणार आहे, कारण की याची चटणी 8 दिवस पण म्हणजे अगोदर जर बनवून ठेवलं ना तर 8-15 दिवस पण खराब होत नाही. आणि तसं पण आहे ना टमाटरची आपण जेव्हा कोणती म्हणजे मोठ्या टमाटरची पण जर चटणी बनवून ठेवली ते पण खराब होत नाही. पण हे टमाटर असे आहेत, हे गोड आहेत आणि आंबट आहेत, खायला खूप छान लागतात. तर याची मी आता चटणी बनवून ठेवते. आणि याच्यामध्ये काही कच्चे टमाटर पण आहेत, तर हे पण याच्यामध्येच टाकून देते, कारण की आता कच्चे टमाटर मला वेगळे पाळून ठेवायला परवडत नाही. म्हणून मग याच्यामध्येच सर्व आता टाकून देते आणि याची चटणी बनवून घेते. आणि हे टमाटर असे आहेत त्याला कट करायची गरज नाही पडत, असेच टाकून द्यावं लागतात. तर ही चटणी मी कशी बनवते हे मी तुम्हाला आता दाखवणार. तर सर्वात अगोदर याच्यासाठी मी आहे ना पूर्ण हा लसूण आहे ना हा कट करून घेत आहे. आणि हे तुमचं हे मसाले हे घ्या वले झाले. टमाटर धुतले मी, पाणी त्याच्यावर पडलं, लसूण पण वला झाला माझा. तर भरपूर याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे. आता कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. अगोदर मी म्हणजे टमाटरची चटणी बनवून घेते, त्यानंतर मग आम्ही पिझ्झा बनवणार. मग काय काय कट करायचं मला सांगून द्यायचं. ठीक आहे, चल बाय. तर तेल गरम झाल्यानंतर कढईमध्ये मी याला हिरवी मिरची कट करून टाकली आणि लसूण टाकलेलं आहे. आणि आता हे छानपैकी झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये टाकत आहे मी. तसं आता हिरवी मिरची टाकली तर जास्त मी लाल तिखट टाकणार नाही आहे, फक्त 1 चम्मच टाकणार आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद म्हणजे अर्धा चम्मच हळद, बाकी गरम मसाला वगैरे काहीच टाकणार नाही. बस एवढं झालं की हे जे टमाटर आहेत ना हे कट करायची गरज नाही आहे, तर डायरेक्टच टाकून देते मी. आणि ही जी टमाटरची चटणी आहे ना ही आपल्याला तिखट आणि गोड करायची आहे. तर हिरवी मिरची टाकली, लाल मिरची टाकली, हे सर्व झाल्यानंतर मग याच्यामध्ये मी थोडीसा गूळ किंवा मग साखर टाकून देणार. कारण की आता गूळ तर गरम आहे तर मला चालत नाही, तर खायला मग मी साखरच टाकली. कारण की या टमाटरची चटणी आहे ना मला खूप आवडते आणि लहानपणी खूप खात होतो. कोणी कोणी खाल्लेली आहे मला नंबर कमेंट करून सांगा, कारण की यांनी आजपर्यंत खाल्लेली नाही. तुम्ही खाल्लेली आहे का? मी खाल्लेली आहे, मागे बनवली होती तू. आता लहानपणी खाल्ली, लहानपणी नाही खाल्ली, मी पाहिलंच नव्हतं. हां मग मी तेच म्हणत आहे, त्या दिवशी मी बनवली तर खाल्ली होती. बस खूप सोपी आहे. बस आता याच्यामध्ये काही फक्त मीठ घालायचं आहे, थोडंसं 2 चम्मच मीठ घालून देणार. मग झाकण ठेवलं की याच्यात पाणी टाकायची गरज नाही आहे, काहीच नाही टाकावं लागत, आपापही शिजून येते. कारण की या टमाटरला आपोआपच पाणी सुटतं. 2.5 चम्मच मीठ टाकून झालेलं आहे. साखर मी नंतर टाकणार, म्हणजे पूर्ण जे टमाटर गल होती ना त्याच्यानंतर. आणि मटरच्या चटणीचा खूप छान सुगंध येते मला इथे, असं वाटतं कधी शिजते कधी नाही. तर आता मी तर झालेलं आहे. आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून टाकू मी. बस. तर आता टमाटरची चटणी होईपर्यंत इथे मी आहे ना पिझ्झासाठी जे जे पाहिजे होते सर्व घेतलेलं आहे. शिमला मिरची, टमाटर आणि कांदा हे सर्व मी आता लांब लांब कट करून घेते आणि बाकीचं काम मग हे करतील यांचं. बसल्या बसल्या कट करून घेते. तर आता इथे शिमला मिरची, टमाटर आणि कांदा मी ना अशा प्रकारे पूर्ण कट करून घेतलेला आहे. आणि कांदा मी लांब लांब कट केला, बाकी शिमला मिरची आणि टमाटर तरी मी छोटे छोटे तुकडे केले त्याचे. आणि इकडे आहे ना पिझ्झाचं बेस पण यांनी आणून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आहे चीज आणि इकडे आहे अमूलचं चीज, म्हणजे याने 2 प्रकारचे चीज आणलेले आहेत. आणि इथे आहे पिझ्झा सॉस आणि त्याच्यानंतर मग बाकी चिली फ्लेक्स वगैरे पण सर्व आणलेलं आहे. तर सर्वात अगोदर यांनी आहे ना इथे पिझ्झाचे जे बेस आहेत ना हे ट्रेमध्ये घेऊन घेतलेले आहेत. तर आता इथे आपली टमाटरची चटणी रेडी आहे. आणि आईने याच्यामध्ये गूळ टाकला आहे नाही, साखर न टाकता. ठीक आहे, शिजू द्यायला लागते तिले. हो ना, आणखीन थोडीशी शिजू द्यायला लागते. आणि पाणी टाकायचं कामच नाही, कारण की आपोआपच यालाच रसा सुटला.
झाकण ठेवायचं आहे की नाही? नाही नाही झाकण लागतो. बरं पाणी आटू द्यावं लागतं इथे. बरं ठीक आहे. मग कमी याच्यात ठेवू का? नाही नाही तर फुलंच राहू दे. फुलच राहू देऊ. बरं ठीक आहे मग. खालून द्यावं लागतं. ठीक आहे ठीक आहे. असं लागतं इकडे. हाव ना, खालून थोडीशी हे होते ते घट्ट. आता चटणी बनून झालेली आहे इथे टमाटरची आणि कलर पण छान आलेला आहे त्याला. ॲक्च्युली मी आहे ना याच्यामध्ये साखर टाकणार होती, पण आईने याच्यामध्ये गूळ टाकला, त्याच्यामुळे आहे ना कलर आणखीनच चांगला वाटत याचा. लाल लाल. पहिलं काय करायचं त्याला? हीट करून घेतो ना. बरं ठीक आहे. हीट करू का तयार? हा बनवून घेतो. बरं ठीक आहे. काट्यात चमचा दिसत नाही. हो ठीक आहे. पहिले हे घ्या. काट्या चम्मच देऊ की चाकू देऊ? चाकू काटे चमच कोणते चालते. बरं ठीक आहे. तेल कसं हां हा ना, ते थोडंसं हे केलेले असतात पण ते कसं कमी असतात. बरं ठीक आहे. फुगला नाही पाहिजे ना ते. हां ठीक आहे. आणि खूप दिवसानं बनवत आहे तर थोडीशी विसरले पण होते कसं नाही नाही ते होतं विसरले. हा ना, त्याचंच विसरले होते ना मी. पिझ्झा कसा बनवते हे तुम्हाला माहिती आहे. कांदा वगैरे लागला तर नंतर आणखीन कट करून देईन मी. एवढा चिरला ठीक आहे. कट करून घेतला. चीजसाठी इथे खिसणी आणली. हे बारीक चीज. चला ती टाकली. आधी पिझ्झा टॉपिंग घेतलं थोडंसं. हां त्यानंतर टमाटर सॉस. टोमॅटो सॉस आणखीन काढू का? टमाटर सॉस वाटीमध्ये आणखीन काढायला लागणार आहे. मिक्स करून घ्यायचं. ते करू का मी? म्हणजे टेस्ट वेगळी येते त्याची मस्त जराशी. बरं करू का मी ते? हे चीज खिसून देतो मग तिथपर्यंत. एका ताटामध्ये खिसून देऊ? त्याच्यावरच खिसू काय? बरं. चीज जास्त टाका त्याच्यावर, चांगलं लागते चीज. ते जाडवाली आणू का खिसणी? मोठी आहे थोडीशी. मोठी आणू का? हे लहान होत आहे. बरं. तिखट चांगली ते ना मस्त. पाहिले तिखट टाका. वरतून घेतात मग तुम्ही तुम्हाला किती पाहिजे तर. ठेवा. झालेलं आहे आता. ते ओव्हन मध्ये ठेवतात ना 15 मिनिटामध्ये होते काय? पाच हाडू. पावभाजी बनवली होती त्या पोरीने. हां 15 मिनिटामध्ये बनवून जाणार ना. व्हिडिओ दाखवली लगवत होते. हा झाले. आज हळू. वा पिझ्झा कट करून घे त्याच्यावरच. कसा बनला? टेस्ट कशी वाटून आली? एकदम मस्त. मस्त मार्केट सारखी. मार्केट सारखा. जमला ना. जसं खालून कडक आला का तो? नरम आहे ना. चला झाला सक्सेसफुल. मीठ पाहिजे थोडंसं. मीठ पाहिजे. मीठ ते थोडंसं त्याच्यात टाकेलच पाहिजे. पिझ्झा इंडियन बनवून चालू आहे. आपल्याला मिठाशिवाय चालत नाही. इंडियन पिझ्झा झाला आता. इंडियन पिझ्झा झाला तो.
चला तो बनवून घेते. हा आता होतेच ना. बनवते. चला आता हा त्याच्यात टाकून घे. एक तर रेडी झालेला आहे. आपण एक झाला की दोन्ही लावून देणार एक सोबतच. ती तरी बरं झालं की ते तुम्ही दोन दोन लावताय की नाही. हा लवकर होते ना दोन्ही जण. मागच्या वेळेस तुम्ही एक एक लावत होते, किती वेळ लागला. लय वेळ लागला मग. दोन बसत नाही या ट्रे मध्ये. हो. तेव्हा लक्षात नव्हतं ना तुमच्या. तर होऊन जाते ना. चल सॉस जास्त लाव म्हणजे मिठाची गरज नाही पडणार. बरं. ठीक ठीक. आई टमाटर सॉस वगैरे आणू का वरून पप्पा. चिली फ्लेक्स वगैरे तिखट वगैरे बरोबर झालं. तुम्हाला पाहिजे का चिली फ्लेक्स? हां मसाला वगैरे अजून टाकायचा असेल तर टाकून दे त्याच्यात. तुला पाहिजे तिखट. जास्त लागलं तर जास्त टाका आणि तर मग कमी टाका. नाही पण हे जास्त टाकल्यानंच चांगलं लागतं. नाही तर असं वाटतं मग आपण ते पाऊस खाऊन राहतो. आपली काय म्हणतात त्याला इंडियन भाकर. नाही भाज्यावाली भाकर. पप्पा कमी वाटलं का ते. बरोबर आहे ना. हा भाज्यावाली भाकर. यांनी कमी टाकलं तरी मी म्हटलं ते. टमाटर कांदा उडदाची भाकर आणि ठेचा लागून आला. चटणी टमाटर चटणी. कसं आहे भाजी पोळी बनवायचं टेन्शन नाही, सगळं एका याच्यावर. चला इकडे दुसरा पण रेडी झालेला आहे आता. जास्त लागत असेल चीज तर जास्त लागते यार. नाही बस होते ना. बस. दोन प्रकारची चीज आणली मी. हो ना. हे एक ते अमूलची आणली आणि एक नावच नाही आहे पण ती चीज चांगली आहे म्हणते. आणि ही पण अमूलची आहे तर अमूलची चीज चांगलीच राहते. मी आधी पण मसाला टाकला याच्यावर, चिली फ्लेक्स वगैरे टाकलेले आहे. आणि नंतर तुला अजून लागला तर तू घेऊ शकतो. ते चिली फ्लेक्स देऊ शकतो. तू वरून पण टाकू शकतो ना झाल्यावर. नाही ना पण ते कसं त्याच्या. हा टेस्ट येते थोडीशी अजून. हा तेल लावण्याच्यावर तेलाने ते जळल्यासारखं होत नाही, चांगलं भाजले जाते ते. म्हणजे खालून लावलं नाही मी तसं. हा आता पिझ्झा रेडी झालेला आहे. गरम गरम. मस्त आहे. चीज पण खूप मस्त मेल्ट झालेली आहे त्याच्यावर. यस गरम आहे. आईला असंच पाहिजे होतं ना. चला काढून घेऊ का ताटामध्ये की कट करून घ्यायच्यावर. मॅडम तर वेळ कसा आला. जमला ना. सगळं मिस केलं. तुम्ही मला जे जे सांगितलं मी सर्व कट करून दिलं, आणून दिलं सामान, लावून पण दिलं. टेस्ट एक नंबर. मग तुम्ही बघ त्यातून काढलं नसतं दिलं. मग पण ते छान झालं. शिकवलाय मीच. हा शिकला तुम्हीच. छान झालं मस्त. चला खा आता आरामशीर. अजून बनत आहे. दोन पिझ्झा अजून लावले आम्ही. आणि हा पण एक आहे. आणि इथे चालू आता खाणं. आणखीन 2 बेस आहेत आमच्या आतमध्ये इथं ठेवलेले. पण सध्या बनवणार नाही आम्ही ते बेस तसे ठेवणार आहोत. कारण आता हे 2 पिझ्झा आणि 2 आतमध्ये लावलेले आहेत. तर हे 2 खाल्ल्यानंतर पाहू, जर भूक असली तर बनवू, नाही असली तर राहू देऊ, सकाळी बनवू.
कारण चीज पण उरलेलं आहे. चीज पण भरपूर सर्व मसाले वगैरे उरले. हा सर्वच आहे. हम्म. तर चला मग आता मस्त गरम आम्ही आहे. गरम गरम पिझ्झा खातो. विचारत पण नाहीये तुम्हाला ते. भूक लागली मला. बाकी- 4 दिवसापासून तेच म्हणून करते तुम्हाला. हा, आज मन भरून खा. चल या सर्व मी खायला. आता म्हटल्यावर विचारते मी. चल किती भूक आहे गरम. हो चला. चला आता मस्त पिझ्झा खातो आणि नंतर बोलू तुमच्यासोबत. जास्त चीज जास्त चीजवाला ते. आईला थोडं चीज कमी झालं होतं त्यामुळे आता जास्त चीज टाकून पिझ्झा बनवला. आतमध्ये गेली ते. खाऊन पहा ये आता. आता टेस्ट कशी झाली त्याची. थोडं ते मसाला वगैरे टाक पिझ्झा. थांब 2 मिनटं. पिझ्झा मसाला वगैरे थोडं टॉपिंग्स वगैरे चिली फ्लेक्स. गरम गरम आहे ते. कसं झाला? जमला मस्त. आधीपेक्षा चांगला. आधीच थोडंसं काही झालं खालून कडक झालं होतं ना. हा बरोबर झाला. मसाला चीज पण जास्त टाकलं त्याच्यात तुझ्यासाठी. पप्पा झोपले. पप्पा झोपले. पप्पा झोपले पण. दिलं तर पप्पा नाही जात. पप्पाला जास्त आवडत पण नाही आणि जास्त खात पण नाही ते रात्रीचे. हा ऍसिडिटी वाढते म्हणून. चल तुम्ही घेऊन घ्या मग. हा चला मग. चला आता आम्ही मस्त पिझ्झा वगैरे खातो. ते उचलून घ्या गरम गरम. चला तुझं आणखी लागणार आहे काय? बरं ठीक आहे. चल मग. मी कट करून देतो नाही का. हां कट करून घेतो. तुटत नाही आहे काय? तुटला तुटला. ताकद लाव थोडी. हो ना. पिझ्झावर जास्त ताकद लावण्याची गरज नाही पडत. हा मी खालून माझं लक्ष मी तेल लावलं त्याला. हा त्याला कॉर्नरला थोडंसं कडक झालं ते. हा हे इथून थोडंफार ते कडक होतेच ते कॉर्नरला. मदत आहे बा. मदत इझिली तुटत पिझ्झा आहे. बेस आहे की नाही. हा. पिझ्झा बेस आपण घरी नाही बनवला ना. हे पहा त्याला सत्यानाश. ते साईडचं कडक होतं ना. हे बघायचं तुकडा हा कडक झालेला आहे. हा. जाऊ दे आपल्या पोटामध्येच जाणार आहे. आपण तोड खाणार आहे त्याला. हो का? टेन्शन नाही घ्यायचं तेवढं. बरं बरं. तुम्हीच करणार आहे तो. खाणार आहे तुम्हाला देणार पण नाही आहे मी. बरं बरं चलो ठीक आहे. चला या खायला. चला आता आम्ही एवढं फिनिश करणार आहोत आणि नंतर तुमच्यासोबत बोलू. नाही इथलं धिंगाणं मला आवडायचं आहे का. बघा खाणं किती म्हणजे थोडस आपण कसं आहे आपण बाहेरचं आणतो ना तर मग तेवढ्या पैशामध्ये तर आपण पोट भरून खाऊ शकतो ना. हो बाहेरच मला वाटतं का 150 की 140 रुपयाचा आहे. हा आता महाग झाला. गावामध्ये 150 रुपयाचा एक पिझ्झा मिळतो आणि आपल्या इथे एवढा चांगला मिळत पण नाही म्हणा. आणि 500 रुपयाच्या सामानामध्ये एवढे मोठे 7 ते 8 पिझ्झा बनतात घरी. आणि तसं आपल्या इथे ना हे पिझ्झा मिळत नाही पण मिळतात ना एवढे चांगले आणि क्वालिटी. ओव्हन म्हणजे मायक्रो ओव्हन जर नसलं ना आपल्या घरी तर आपण ताव्यावर पण बनवू शकतो ना. मागं ताव्यावर बनवलं होतं. पण ताव्यावर बनवले होते आपण. एवढे विशेष म्हणजे खालून जळले होते ते. त्यासाठी काय करावं लागतात जे आपले हे सिमला मिर्च टमाटर वगैरे जे आहे ना हे आधीच कढईमध्ये थोडं वाफवून घ्यावं लागते. ठीक आहे फ्राय करून घ्या. हा. तात्पुरतं म्हणजे ते अदरकच्चन राहिलं. हागर कचरा नाही राहिला पाहिजे त्यासाठी त्यालाच वेळ लागते. चीज तर लवकर मेल्ट होऊन जाते. बरं ठीक आहे. मी काय म्हणते मी खाऊ का. हा खा. ते तुम्ही बोलत मी तर वाट पाहू तुझी खायची. चला घ्या खाऊन पहा कसं झालं सांगा. हा मस्त एक नंबर. हा छान झाला. छान झालं. चीज वगैरे बरोबर परफेक्ट. परफेक्ट. चला मग मेहनत काम नाही. मी पण केली. हा मी पण केली. हो का. हा तू पण केली थोडीशी. मी जास्त केली. बरं ठीक आहे. चला चला खाऊन घेऊ. चला मस्त झालं. आता भांडे घासा. आता भांडे घासायची चांगलं धकलं ते गेलं पोटामध्ये. आता खाल्लं तसं मग आता पचवा त्याला आता. मस्त पिझ्झा पचण्यासाठी थोडंफार कामं करावं लागेल आता. वा नाही काय काम आहे ते उभं भांडेच होते. मग 2-3 प्लेट निघाले.
नाही करणं म्हणजे एवढंच असते हा. भांडे किती वेळ किती जाते असं. त्याचा आकारात जास्त निघते हा एवढे मोठे भांडे मग हे जास्त जास्त त्रास पण खाल्ल्यानंतर तर मग जीवार येते अजून खाल्ल्याला झोपून घ्या असं वाटतं कधी झोपत जातो कधी झोपतो आता. हा. पण गोळ्या झाल्या माझ्या घ्यायच्या. चला औषध वगैरे घेऊन घे आणि झोपून राहा रूम मध्ये. मग तो डायबिंग पुसून देतो टी टेबल पुसून देतो मग झोपायचंच का मग. ठीक आहे. 9:30 झाली 9:30 वाजलेले आहेत पण आता तरी असं थकल्यासारखं वाटतं. कशी थंडी आहे की नाही आता हा थंडीच्या नंतर सर्वजण आता लवकरच घरामध्ये येऊन जातात. आम्ही तर मस्त असे दरवाजे खिडक्या बंद करून घेत असतो. आणि तसं पण आमची इथं आम्ही आहे ना आता 14 नाही की नाही आम्ही 8 वाजता आमचे दरवाजे बंद होऊन जातो 8 साडे 9 वाजेपर्यंत घरामध्ये. जेव्हा फक्त उर्वी येते तेव्हाच आम्हाला 11 साडे 11 12 वाजता कारण की तिच्या मस्तच चालू जातात आणि जेवण आमची उशिराच होतात ना. हा कारण की दादा पप्पा यांचे अशा गप्पा चालू असतात ना हा तर त्याच्यामुळे मग आमचा याला उशीर होतो स्वयंपाकाला 8 8:30 वाजता आम्ही स्वयंपाकाला बसतो. 9 साडे 9 10 जेवण करायला बसतात मग भांडे घासा. पण आता जर 14 नाही तर लवकर कामं झाले. असं आहे. आता येणारच आहे म्हणजे पुढच्या महिन्यात पण जास्त दिवस राहणार नाही 2-3 दिवस मला वाटतं कारण की दादाची सुट्टीवर आहे ना. हा आता काय किती दिवसाच्या करतात तर आता मग भंडारा आहे पुढे आपली इथं तर भंडाऱ्याच्या वेळेस गाडी आणखी सुट्टी काढावं लागते दादाला. चला झाले भांडी थंड पाणी सगळं पाण्यात खायला इच्छा नाही. तुला तर म्हटलं मी थोडं गरम पाणी करून ठेवता आणि त्यानेच भांडे घासायचा. मग तेवढ्याचे तर भांडे होऊन जातात तेवढ्याचे भांडे होतात आणि मग बिस्तरामध्ये हात टाकले गरम होतात. चला डायनिंग पुसून देतो मी आता. तुम्ही जावर आराम करा येतो सुरू पाण्याची बॉटल वगैरे लागली तर घेऊन जा. चला तर मग फ्रेंड्स आता खूप वेळ झालेला आहे 9:45 वाजलेले आहेत. तर आता म्हणजे खाली तर सर्वजण झोपले आई पप्पा झोपलेले आहेत आणि हे खाली मित्रासोबत बोलत आहेत. तर मी आले तर माझ्या रूममध्ये आणि मी आता आराम करते कारण की मगापासून खूप दगदग होत आहे. म्हणजे एकच डिश बनवली पण त्याच्या मग खूप दगदग झाली माझी तर खूप असं दमल्यासारखं वाटत आहे. तर आता मी आराम करते आणि आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला जी बेल आयकॉन आहे ना त्याच्यावर नक्की क्लिक करा. तर आता मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या तुमची.